प्रियकरासोबत कट रचून पत्नीनेच काढला पतीचा काटा। अभियंत्याच्या खून प्रकरणातील प्रियकरसह साथीदारास अटक। कराडमध्ये घडलेल्या अभियंता लक्ष्मण मंडले हत्याकांडाचा थरारक उलगडा झाला आहे। सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या या घटनेमागे पत्नी, तिचा प्रियकर आणि साथीदारांनी रचलेला कट असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे। जलसंधारण विभागातील अभियंता लक्ष्मण मंडले यांचा 6 जून रोजी पहाटे कराडमध्ये कार खाली चिरडून मृत्यू झाला होता। मात्र सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि फॉरेन्सिक पुराव्याच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला। या प्रकरणी यापूर्वी पत्नी सारिका मंडले व तिचा भाऊ संग्राम चव्हाण यांना अटक करण्यात आली होती। तर आज सारिकाचा प्रियकर कॉन्ट्रॅक्ट किलर प्रथमेश प्रकाश थोरात राहणार कारवे व त्याचा साथीदार आकाश अशोक होनसुरे राहणार कारवे नाका यांना अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लक्ष्मण मंडले याची पत्नी सारिका मंडले हिचे 2023 पासून प्रथमेश थोरात याच्याशी प्रेम संबंध होते। या प्रेम संबंधातून आणि पतीकडून होत असलेल्या त्रासातून पतीची हत्या करण्याचा कट रचण्यात आला। घटनेच्या दिवशी पत्नी सतत पतीच्या संपर्कात राहून त्याच्या हालचाली आणि लोकेशनची माहिती प्रियकराला देत होती। त्याच माहितीच्या आधारे आरोपींनी लक्ष्मण मंडले यांचा पाठलाग केला। कोल्हापूर नाका परिसरात उतरून ते घरी जात असताना आरोपींनी अल्टो कारने त्यांना पाठीमागून जोराची धडक दिली। त्यानंतर मोबाईल आणि बॅग घेऊन पसार झाले। मात्र मंडले जिवंत असल्याची शंका आल्याने आरोपी पुन्हा घटनास्थळी परतले आणि त्यांच्या अंगावर पुन्हा कार घालून हत्या केली। या प्रकरणात पत्नी सारिका मंडले, तिचा भाऊ संग्राम चव्हाण, प्रियकर प्रथमेश थोरात आणि त्याचा साथीदार आकाश होनसुरे यांना अटक करण्यात आली आहे। या हत्येसाठी सुरुवातीला 3 लाख रुपयांची सुपारी देण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली आहे। दरम्यान या गुन्ह्यासाठी मुद्दाम अल्टो कारची निवड करण्यात आल्याचा संशय असून अपघाताचा बनाव करून खुनाला वेगळे वळण देण्याचा आरोपींचा प्रयत्न असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे। या गुन्ह्याचा तपास पोलीस उपाधीक्षक राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, पोलीस उपनिरीक्षक निखिल मगदूम यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने केला। या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे करत आहेत।